दरम्यान बीडमध्ये आज ओबीसींचा महाएल्गार मेळावा होतोय। दुपारी 4 वाजता मनोज जरांगेंच्या बाले किल्ल्यात हा मेळावा होतोय। धनंजय मुंडे, लक्ष्मण हाके हे सुद्धा यावेळी उपस्थित राहणार असल्याचं कळत आहे। बीडच्या छत्रपती संभाजी महाराज मल्टीपर्पज मैदानावर ओबीसी महाएल्गार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। या सभेसाठी ओबीसी संघटनांकडून जय्यत अशी तयारी करण्यात आली आहे। दरम्यान महाएल्गार सभेपूर्वीच मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष निर्माण झाला आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून। मोहसिन, काय सध्या तिथं नियोजन करण्यात आलंय, कशा पद्धतीचं नियोजन आहे या सभेसाठी? नक्कीच दीपाली, आपण बघतो मी त्याच मैदानावर आणि त्याच स्टेजवर उभा आहे ज्या ठिकाणी ही सभा होते। काही वेळात छगन भुजबळ हे बीडमध्ये पोहोचतील, एका हॉटेलला ते आधी थांबतील, तिथं त्यानंतर ते तिथून या ठिकाणी येतील। तर दुसरीकडे धनंजय मुंडे परळीतून या सभेच्या ठिकाणी येतील आणि लक्ष्मण हाके सकाळीच बीडमध्ये पोहोचले। हे 3 प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक होते, मेळावा होतोय। हे सगळं व्यासपीठ तयार करण्यात आलंय आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने ही सगळी जय्यत तयारी करण्यात आली। आपण जर सभेचं ठिकाण बघितलं तर पूर्ण तयारी या ठिकाणी झालेली आहे। होर्डिंग मी तुम्हाला थोडंसं दाखवण्याचे प्रयत्न करतो। या ठिकाणी होर्डिंग जे आहे तर लावण्यात आलेले आहे आणि या होर्डिंगवर आपण बघितलं तर छगन भुजबळ यांचा फोटो पाहायला मिळतोय। सोबतच जेवढे ओबीसी नेते आहेत महाराष्ट्रात, जे मनोज जरांगे असतील किंवा मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडतात, त्या सगळ्या नेत्यांचे फोटो या ठिकाणी पाहायला मिळतात। मग धनंजय मुंडे असतील, शेंडगे असतील किंवा लक्ष्मण हाके असतील, या सगळ्यांचे फोटो या ठिकाणी पाहायला मिळतात आणि या ठिकाणी असे पिवळ्या कलरचे झेंडे लावण्यात आले ज्यावर एकच पर्व ओबीसी सर्व आणि आणखी एक स्लोगन आपल्याला जो आहे तर तो लक्ष वेधून घेतोय, तो म्हणजे या लोकनेत्यांची चळवळ छगन भुजबळ, म्हणजे एकंदरीत ओबीसींची एकच चळवळ छगन भुजबळ असं हा लोगो आहे। त्यामुळे एकंदरीत या सभेवर भुजबळांचा प्रभाव देखील पाहायला मिळतो, कारण समता परिषदेकडून ही सगळी तयारी करण्यात आली आहे। एकीकडे ही सगळी सभेची तयारी सुरू आहे आणि दुसरीकडे मराठा आंदोलकांनी या सभेला विरोध केला आहे। जे गंगाधर काळकुटे जरांगेंचे समर्थक समजले जातात, त्यांनी 1994चा म्हणजे ओबीसींना जो 1994 मध्ये ओबीसी बाबत GR काढण्यात आला होता, तो GR त्यांनी आज पेटवून दिला। तुम्ही जर आमच्या GRला विरोध करत असाल तर आम्ही तुमच्या GRला विरोध करू अशी भूमिका मांडली। आता त्यांच्या ऑफिस समोर अजूनही पोलीस बसलेले आहेत, त्यांना नजर कैद्यात ठेवण्यात आल्याचं बोललं जात आहे। एकंदरीत हा बीड जो आहे तर आरक्षणाचा बालेकिल्ला अनेक दिवसांपासून बनलाय। जसं आंतरवाली सराटी म्हणजे जालन्यात आंदोलनं होत होती, त्याच पद्धतीने बीडमध्ये देखील आपल्याला आंदोलनं पाहायला मिळाली होती। गेल्या वर्षी जेव्हा मराठा आंदोलन झालं होतं त्यावेळेस याच बीडमध्ये जाळपोळ झाली होती। ज्या हॉटेलमध्ये छगन भुजबळ थांबणार आहे ती संपूर्ण हॉटेल पेटवून दिली होती। त्यामुळे गेल्या काही दिवसात बीड हा या ओबीसी विरुद्ध मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू बनलाय आणि त्याच बीडमध्ये आज छगन भुजबळ यांची सभा होते। विशेष म्हणजे हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर महाराष्ट्रातली ही सगळ्यात मोठी आणि पहिली ओबीसी सभा आहे। त्यामुळे या सभेत आता छगन भुजबळ काय बोलतात, 2 भाषणं प्रामुख्याने या सभेत होणार आहे, एक धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ। तर या दोन्ही नेत्यांची आक्रमक पद्धतीने ही भूमिका मांडली जाऊ शकतात असं बोललं जात आहे। पंकजा मुंडे देखील या सभेला येणार होत्या, मात्र त्या येणार नाही अशी माहिती आहे। पडळकर देखील या मेळाव्याला येणार नाही अशी माहिती येते। त्यामुळे एकंदरीत 3 नेते प्रमुख उपस्थित असणार आहेत, त्यातल्या 2 नेत्यांची ही भाषणं प्रामुख्याने असणार आहे आणि यावरच आता जरांगे काय बोलतील हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी मराठवाड्यात जे आरक्षणाचा मुद्दा गाजतो त्यात बीडमध्ये ही सभा पुढची जी राजकीय समीकरण आहे या सभेनंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे। निश्चितच मोहसिन, या सभेवर आपलं लक्ष असेल, याचे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान बीडमध्ये ओबीसींविरोधात मराठा आंदोलक आक्रमक झालेत। मराठा आंदोलक हे बीडमध्ये ओबीसींच्या आरक्षणाचा त्यांनी GR जाळलाय। 1994चा GR मराठा समन्वयकांनी जाळलाय। एकीकडे बीडमध्ये आज ओबीसींचा महाएल्गार मेळावा होतोय। मराठा आरक्षणासाठीचा काढण्यात आलेला GR रद्द करण्याची मागणी केली जाणार आहे, तर दुसरीकडे मराठा आंदोलक सुद्धा बीडमध्ये आक्रमक झालेत। 23 मार्च 1994चा GR आज आम्ही इथं जाळलाय, तो फाडलाय आणि बेकायदा आरक्षण मराठ्याच्या वाट्याचं ओबीसी समाजाला दिलं, ते आमच्या हक्काचं आरक्षण होतं, ते आमचं दिल्यामुळं आम्ही तो GR जाळलाय आणि आमचा GR याच्या आधी आणि आजही हा GR रद्द करा म्हणून काही मंडळ इथं येत आहेत, त्यांच्या त्या कृतीचा निषेध म्हणून आम्ही हा GR जाळलाय। याचा निषेध आम्ही केलाय की इथं येऊन मराठा समाजाच्या GRला विरोध करायचा, संविधानिक पदावर बसायचं, मंत्रिपदाचा लाभ घ्यायचा आणि मराठ्याला विरोध करायचा, 50% वरच्या आरक्षणाला विरोध करायचा, 50% आतल्या आरक्षण विरोध करायचा, ही भुजबळांची कृती आहे आणि त्या कृतीचा निषेध आहे। आम्ही कोर्टात सुद्धा ह्या 94च्या GRला आमचे लोक गेले, त्यात नव्यानं आम्ही आता सुनावणी घेण्याची